and welcome today. आज 10वी मधली मराठी मीडियमची मुलं सर्व मुलं मुली आणि 10वी मधली सर्व सेमी इंग्लिश वर्गाची मुलं मुली आजच्या विज्ञान 1 सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 2 मूलद्रव्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स च्या धड्यासाठी आजची जी झूम मीटिंग आहे त्यासाठी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वजण पुस्तक समोर धरा. मूलद्रव्यांचं वर्गीकरण जे आहे ते करण्याची जरुरी का भासली? Why was it needed to classify the elements? जसं एलिमेंट्स दाखवायची सुद्धा नीड होती. कार्बनला सी म्हणतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी, हायड्रोजनला एच म्हणतो, तसंच त्यांचं शोधत जाईल तसं गर्दी वाढायला लागली. आता तर सध्या 117 118 एलिमेंट्स घोषित आहेत. त्यातले पहिले 92 नॅचरली ऑकरिंग आहेत, उरलेले सगळे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत आणि ते प्रयोगशाळेत तयार होतात. असे तयार होत आहेत आफ्टर बंबार्डिंग ऑफ न्यूट्रॉन्स अँड समथिंग सम अदर टेक्निक्स. ते तयार होतात आणि मग त्यांचं अस्तित्व होत असतं. म्हणजे थोडक्यात एकूण 117 118 एलिमेंट्स जे आहेत ते एलिमेंट्स क्लासिफाय करणं गरजेचं होतं. कारण कसं लक्षात ठेवायचं, त्यांचा एखादा टॅब्युलर फॉर्म होऊ शकतो का? जसं आपलं कॅलेंडर असतं त्या टाईप तसं काही तक्ता तयार करता येतो का? आपल्या वर्गांचं वेळापत्रक असतं, शाळेचं वेळापत्रक असतं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का असा विचार केला गेला. तर मग त्यासाठी डोबेरायनरनी पहिला प्रयत्न केला. डोबेरायनरनी काय केलं, त्यावेळी ज्ञात असलेली माहिती असलेली 1817 चा कालावधी आहे, म्हणजे 19वे शतक. 1817 म्हणजे तेही त्या शतकाचा पूर्वार्ध. इंडियामध्ये तर परिस्थिती कशी होती विचार करा. आणि जगभरमध्ये सुद्धा फार मोठी औद्योगिक क्रांती वगैरे काही झालेली नव्हती, फार मोठी नव्हती. त्यामुळे त्यावेळी ज्ञात असलेले एलिमेंट्स खूप कमी होते. त्यांनी सहज म्हणून, आणि त्यावेळी महत्वाचं लक्षात घ्या, अणुभारांक आपण कसं लिहितो एखादं मूलद्रव्य. युरेनियम असेल तर पायथ्याला लिहितो ऍटॉमिक नंबर, अणु क्रमांक खाली लिहितो, आणि वर लिहितो अणुवस्तुमानांक, ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास नंबर. त्यावेळी पगडा होता सायन्सच्या पूर्ण विश्वावर. ऍटॉमिक मास वर जास्त इफेक्टिव्ह मानलं जायचं. ऍटॉमिक मास वॉज कन्सिडर्ड टू बी द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ दॅट एलिमेंट. आणि मग त्यावेळी डोबेरायनरनी ऍटॉमिक मास नुसारच 3 मूलद्रव्यांचे गट केले. ही मेड ट्रायड्स. त्यामागे काही अभ्यास असेल, अंदाज असं केलेलं नसणार आहे, परंतु त्यावेळी असं त्याला आढळलं की 3 मूलद्रव्यांचा जर ग्रुप घेतला, बंच घेतला, तर त्यातल्या कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या भाराची, अणुभाराची, अणु वस्तुमानांकाची, ऍटॉमिक मास नंबरची बेरीज भागिले 2 केलं की मधला जो एलिमेंट आहे 3 मधला तो जो एलिमेंट आहे तो आपोआप त्याचा भार मिळतो. जो एलिमेंट मध्ये आहे 3 जणांच्या ग्रुपच्या, त्या एलिमेंटचा भारांक म्हणजे काय? कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या भाराची बेरीज भागिले 2 म्हणजे सरासरी. काय म्हणले बघा, डोबेरायनरनं त्यावेळी ज्ञात असलेले एलिमेंट्स 3-3-3च्या गटामध्ये त्यांचे बंचेस केले, त्यांचे ग्रुप केले, त्यांचे गट केले. ही ऑब्झर्व्ड दॅट, त्याला असं दिसलं की द एव्हरेज ऑफ द ॲटॉमिक मास नंबर्स ऑफ द एलिमेंट्स ऑन द आयदर साइड इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, नॉट एक्झॅक्टली इक्वल टू, नियरली इक्वल टू, अंदाजे इक्वल टू द ॲटॉमिक मास नंबर ऑफ द मिडल एलिमेंट. मग असे कोणते बंचेस आहेत? तुम्हाला जर 3 मार्काला ही नोट विचारली गेली तर तो नियम सांगायचा आता मी सांगितलेला. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, 3च्या बंच मध्ये केलं. त्याच्यानंतर काय आढळलं तोच त्याचा लॉ आहे, डोबेरायनरचा लॉ. आणि त्याच्यानंतर एक एक्झाम्पल सांगायचं. फॉर एक्झाम्पल तिथं बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. वर्णन करताना असं करायचं, लिथियम हॅज ॲटॉमिक मास नंबर 6.9,
सोडियम पोटॅशियम हॅज ॲटॉमिक मास नंबर 39.1. त्यांची बेरीज भागिले 2 येतं 23. आणि जवळजवळ एक्झॅक्टली 23 हाच सोडियमचा सुद्धा ॲटॉमिक मास नंबर आहे, अणुभारांक आहे. म्हणजे या डोबेरायनरच्या या ट्रायड मध्ये, या त्रिक मध्ये तरी बरीचशी अॅक्युरेसी आहे. दुसऱ्यामध्ये तेवढी अॅक्युरेसी येईलच असं नाही, परंतु त्या काळी शास्त्र जेव्हा विकसित नव्हतं त्यावेळी सुद्धा केलेला प्रयत्न तो खूप स्तुत्य आहे, खूप चांगला प्रयत्न आहे. कारण का त्यावेळेस रिसोर्सेस आता सारखे आहेत का? एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली का? नाही, त्यावेळेस नव्हतीच. त्यावेळी जेवढं म्हणून ज्ञात तंत्रज्ञान होतं त्याचा वापर करून हे असं काढणं हे सुद्धा खूप स्तुत्य आहे, त्यावेळेसच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. पुन्हा कॅल्शियम, सेरेलियम किंवा स्ट्रॉन्शियम म्हणतात त्याला, बेरियम, या दोघांमध्ये, या तीन मध्ये दोघं कोण आहेत? कॅल्शियम आणि बेरियम. यांच्या ॲटॉमिक नंबरची बेरीज 40. ॲटॉमिक मास नंबरची बेरीज 40.1 अधिक 137.3 भागिले 2, तो बेरीज भागिले 2 करून उत्तर येते 88, नुसतं 88.7. आणि स्ट्रॉन्शियमचं तर आढळलंय किती मधल्याचं 87.6, म्हणजे नियरली 88च्या कडे चाललंय जर अप्रॉक्सिमेट केलं. सो दिस इज गुड. फार एक्झॅक्टली इक्वल टू जरी नसलं तरी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ते आलंय. पण मग याची लिमिट, अजून एक ट्रायड दिलाय. मग व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ डोबेरायनर ट्रायड? डोबेरायनरच्या ट्रायडचे मर्यादा काय आहेत? मग मर्यादा हीच की त्या काळी जेवढे ज्ञात होते तेवढ्यातनं जेवढं शक्य होईल तेवढंच तो करू शकला. प्रत्येक वेळी 3-3 गटाचं जर त्रिक केलं तर प्रत्येक वेळी पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज भागिले 2 बरोबर मधल्याचा अणुभारांक येईलच असं नाही, ते फार एक्झॅक्ट कडे गेलेलं नाही. आणि शिवाय सगळ्याच एलिमेंटला तो 3-3-3च्या गटामध्ये त्यावेळेस तो मांडू शकला नाही. जेवढे सांगितले त्याच्यातले 1-2 उदाहरण दिले तरी चालतं. त्याच्यानंतर एक म्युझिशियन, ज्याला थोडस ऑक्टेव्हज, वेस्टर्न म्युझिक, हिंदुस्थानी म्युझिक नव्हे, वेस्टर्न म्युझिकचं थोडस नॉलेज असतं. आपल्या इथं सारे ग म पद निसा असतं, त्यांच्या तिथं ऑक्टेव्ह असतो, सप्तसुरांचा गट आहे आपला. आपल्या इथं सुद्धा सप्तसूर, त्यांचे सुद्धा सप्तसूर आहेत, ते काय दुसऱ्या ग्रहावर नाहीये, परंतु ते 8 कॉर्ड दाबतात. 8 कॉर्डचा एक बंच असतो. आपल्या इथं सारे ग म प ध नि, वरचा सा घ्यायचाच नाही, कारण का वरचा साची फ्रिक्वेन्सी ही खालच्या साच्या फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट असते, म्हणजे तोच आहे, फक्त त्याचा पिच वाढलेला असतो, उंचावलेला आवाज असतो. मग सारे ग म प ध नि सा सप्तसूर झाले. त्यांच्या तिथं जे आहेत डो रे मी फास लो ला टी असं काहीतरी आहे त्यांचे सप्त म्हटलेलं, आणि पुन्हा डो येणार, म्हणजे ते अष्टक झालं. आणि मग हे जे कॉर्ड्स आहेत त्यांनी दाबले, म्हणजे त्याचं त्यावेळी न्यूलँड्स नावाच्या सायंटिस्टला त्या थोड्या म्युझिकची थोडीशी आवड होती म्हणा, किंवा थोडस नॉलेज होतं. त्यावेळी मग त्यांनी सांगितलं व्हाय नॉट आपण असंच जर मांडलं तर, जसं संगीताचं सप्तक किंवा ऑक्टेव्ह आहे तसंच मूलद्रव्य जे आहेत ते एलिमेंट्स आपण त्या ऑक्टेव्ह प्रमाणे मांडलं तर काय बिघडतंय? त्यांनी तशी त्यावेळेसची मूलद्रव्ये मांडली, परंतु त्याला असं आढळलं की कुठल्याही एलिमेंटला तुम्ही 1 नंबर घ्या, तिथून तुम्ही जेव्हा 8वा येतोय बरोबर ते एकाखाली एक येतात, आणि प्रॉपर्टीज आर रिपीटेड. एलिमेंट बदलला तरी प्रॉपर्टी रिपीट होते, हे लक्षात घ्या. The English scientist John Newlands correlated atomic masses of elements to their properties in a different way. आता उजाडलं होतं 1866. डोबेरायनरचा कालावधी कोणता आहे? 1817चा आहे. म्हणजे आता हा 66 याचा अर्थ 19व्या शतकाचा उत्तरार्ध सुरू झाला, 1900 व्हायला जवळ आलाय. बरीचशी क्रांती त्या काळात झाली असेल. The elements and arranged the elements known at that time in increasing order of atomic mass. अजूनही डोक्यामध्ये त्या काळाच्या सायंटिस्टना महत्वाचा कोणता वाटतोय? ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक मास नंबर, अणुभार किंवा अणुवस्तुमान. मग त्यावेळेस त्यांनी कसं मांडलं? ही स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ थोरियम. He found that every 8th element had properties similar to those of the first. हा झाला न्यूलँडचा लॉ. न्यूलँड काय सांगतो? पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज समसमान आहेत बऱ्याचशा. जरी एलिमेंट बदलला,
आता त्या टेबलमध्ये बघा, आपण समजा बेरिलियमला आपण पहिला एलिमेंट मानलं, नंतर बोरॉन आहे, कार्बन आहे, बेरिलियम म्हणजे बीई, नंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम आलं. म्हणजे बेरिलियम 1, 2 बोरॉन, 3 कार्बन, नायट्रोजन 4, ऑक्सिजन 5, फ्लोरीन 6, सोडियम 7 आणि मॅग्नेशियम 8. जो पहिला आहे तो बेरियम, 8वा जो आहे तो बेरियम नाही बेरिलियम, आणि 8वा आहे तो मॅग्नेशियम. हे वेगळे मूलद्रव्य, मूलद्रव्य बदललं परंतु समान प्रॉपर्टीज रिपीट झाल्या. प्रॉपर्टीज आर बीइंग रिपीटेड आफ्टर फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम. इथं टाइम म्हणायच्या ऐवजी फिक्स्ड इंटरवल ऑफ एलिमेंट्स. हे टप्प्यात ना, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे बॉक्सेस ओलांडून पुन्हा 8व्याला आलो. फिक्स्ड बॉक्सेस ओलांडून 8व्याला आलो की बरोबर त्याच्या खाली येतोय आपण, ज्याच्या मूलद्रव्यांच्या नावाची पुनरावृत्ती होत नाही, त्याच्या गुणधर्माची पुनरावृत्ती. आणि हे होणं हा न्यूलँडचं त्या काळी फार मोठं चांगलं यश असं त्याला ते दाखवून देता आलं. फॉर एक्झाम्पल सोडियमला घ्या. सोडियमला जर तुम्ही पहिला मानलात तर मग मॅग्नेशियम दुसरा, अल्युमिनियम तिसरा, सिलिकॉन चौथा, फॉस्फरस 5वा, सल्फर 6वा, क्लोरीन 7वा, पोटॅशियम 8वा येतो. सोडियमच्या खाली पोटॅशियम आला. मग सोडियम पोटॅशियम वेगळे एलिमेंट आहेत, एलिमेंट बदलला परंतु प्रॉपर्टीज त्याच, मोर ऑर लेस त्याच, अशा प्रकारे. परंतु हे सगळ्या एलिमेंटसाठी तो करू शकला नाही. त्याला यश कुठपर्यंत मिळालं? Many limitations were found in the Newland's octave. This law was found to be applicable up to calcium. नंतरच्या मध्ये काही ठिकाणी ओबे व्हायचं, कधी कधी सक्सेस मिळायचं नाही, कधी मिळायचं कधी नाही मिळायचं. म्हणजे प्रत्येक वेळी पहिला एलिमेंट जो मानून तुम्ही 8व्यापर्यंत येताय त्यांच्या प्रॉपर्टीज रिपीट होतीलच असं नाही. नंतर एकच मिनिट. अशा प्रकारे माझा आवाज ऐकू येतोय? अमेय काळे, मला पर्सनल मेसेज टाका, ऐकू येते का नाही? हा, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेल एका खोक्यात त्यांनी ठीक, ओके, आता येत आहे आम्ही, आता येत आहे? हा, ओके, ठीक आहे. कोबाल्ट निकेल, सीझियम, लॉरेशियम हे असे म्हणजे सीई आणि एलए हे सगळे एलिमेंट्स त्यांनी काय केले? 2-2-2-2 पंच, म्हणजे एका खोक्यात एकच मांडायला पाहिजे ना, काही ठिकाणी त्यांनी 2-2, म्हणजे ते थोडक्यात काय बळजबरीनं ती प्रॉपर्टी रिपीट करण्याच्या दृष्टीने. ओंकारला येते का? यस म्हणून सांग येत असेल. नंतर मात्र सुरुवात झाली कन्सॉलिडेटेड पिरियडिक टेबल. एकत्रित सगळं मांडता येऊ शकतं का? अजूनही मेंडेलिव्हचा कालावधी आलाय. अजूनही म्हणजे कोणता कालावधी बघा? 1872, 1866 नंतर 1872, थोडं पुढे गेलं, बराचसा उत्तरार्धात आला. त्या काळी मेंडेलिव्हच्या काळी सुद्धा ऍटॉमिक मास नंबरच अजूनही श्रेष्ठ होता. फंडामेंटल प्रॉपर्टी मांडली जायची. The atomic mass number was supposed to be the basic fundamental property of an element. मेंडेलिव्हने काय केलं? सर्वच्या सर्व त्यावेळी ज्ञात असलेली मूलद्रव्य टेबल मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा टेबल काय आहे आणि मेंडेलिव्हचा लॉ, तो लॉ काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. आता ते फंक्शन असणं म्हणजे काय, मला हे एक्सप्लेन करायचं. आता समजा तुम्ही ग्राफ काढताय, तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघता, क्रिकेटची मॅच वगैरे चालू असली की स्कोरचा ग्राफ येत असतो बघा. काय ग्राफ असतो? आता कुठं बंद आहे? आता चालू आहे की माईक? हा, आता चालू आहे. थोडस हालचाल झाली असेल माईकची म्हणून. आता येतोय का रे? हा, येतोय येतोय, ठीक आहे. क्रिकेटची मॅच असेल तर ग्राफ असतो, किंवा तुम्ही गव्हाचं उत्पादन
हे करताय. गव्हाचं उत्पादन आणि वर्ष, वर्ष तुम्ही एक्स ऍक्सिसला घेता, बरोबर आहे, आणि गव्हाचं उत्पादन कुठे घेता तुम्ही वाय ऍक्सिसला. मग काय 2000 साली इतकं गव्हाचं उत्पादन होतं, उत्पादन इकडं, आणि इकडे 2001 साली, 2002 साली, 2003 साली प्रत्येक वर्षाला उत्पादन किती झालं हे तुम्ही कुठे घेताय, एक्स ऍक्सिसला. स्कोर्स वेळी काय ओव्हर्स, सर जर तुम्ही मी रिपीट करतो, वेळोवेळी बघत जाईन, हे असं काय होतं काही कळत नाही, सारखं म्यूट होत आहे. ओव्हर्स जर बघितलं तरी सुद्धा ओव्हर्सची संख्या तुमची एक्स ऍक्सिसवर असते आणि वाय ऍक्सिसला काय असतो, स्कोर असतो. असं का इकडं स्कोर घ्यायचा आणि इकडं वाय ऍक्सिसला तुम्ही ओव्हर घ्या, होऊ शकतं, ग्राफ थोडासा वेगळा येईल, परंतु जनरली कसा असतो, एक्स ऍक्सिसला इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतला जातो आणि वाय ऍक्सिसला डिपेंडंट व्हेरिएबल घेतला जातो. उदाहरणार्थ वाय बरोबर एक्स स्क्वेअर हा ग्राफ काढायला लावला, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर जेव्हा म्हणतो तेव्हा असं नाहीये की वायची आधी किंमत घ्या आणि मग एक्स काढतो, असं नाहीये. आधी एक्स ची किंमत द्या, एक्स ची किंमत ठेवा, 2 ठेवली, 2चा वर्ग, वाय ची किंमत 4 आली, म्हणजे वाय ची व्हॅल्यू इज डिपेंडंट अपॉन एक्स, व्हॅल्यू ऑफ एक्स. कळलं? म्हणजे आधी तुम्ही काय केलं, एक्स ची व्हॅल्यू दिली म्हणून तुम्ही वाय मिळवला, म्हणजे एक्स हा स्वतंत्र आहे, तो कोणावर अवलंबून नाहीये. एक्स ची दिली तरच वाय मिळते, म्हणजे वाय हा अवलंबून आहे. तसं आधी, आता इथं चला, आधी तुम्ही एलिमेंट्स मांडले म्हणून तुम्हाला रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज मिळालं. सो हु इज फंक्शन ऑफ होम, वाय इज फंक्शन ऑफ एक्स. तसं मूलद्रव्यांची प्रॉपर्टी रिपीट होणं, ती पिरियॉडिक असणं, पिरियॉडिकचा अर्थ विशिष्ट टप्प्यानंतर सतत रिपीट होणं, ही रिपिटेशन ऑफ फेनॉमेना इज अ फंक्शन ऑफ हाऊ यू आर अरेंज. आम्ही असं मांडलं होतं म्हणून तर काय झालं, प्रॉपर्टीज रिपीट झालेल्या दिसायला लागल्या, पिरियॉडिक फेनॉमेना दिसली. अशी का दिसते, कारण आम्ही असं मांडलं होतं. आता कसं मांडलंय, तर त्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला एकूण 8 ग्रुप्स दिसतात. उभे जे आहेत कॉलम्स त्यांना म्हणायचं ग्रुप्स, आडव्या ज्या आहेत त्याला म्हणायचं रो. आता मीच वेळोवेळी बघत जाईन, ते म्यूट नाही येणं झालेलं वगैरे, कदाचित कोणाचा तर कॉल आला तर असं होत असावं. ठीक आहे, बघू. तर आडव्या ज्या रोज आहेत त्यांना म्हणायचं पिरियड. आता आपलं वर्गाचं टाइम टेबल आठवा ना, काय दिसतं तुम्हाला तिथं, वर्गाच्या टाइम टेबल मध्ये तुम्हाला उभे वार आहेत म्हणजे ते ग्रुप्स आहेत आणि आडवे पिरियड्स आहेत. दररोज सकाळचा पहिला तास 7 वाजता आहे, दुसऱ्या दिवशी 24 तासांना तो 7 वाजताच तास आहे पहिला, म्हणून त्याला पिरियड म्हटलंय. व्हॉट इज being repeated many times after fixed interval of time is said to be periodic. आवर्ती घटना म्हणजे काय, जी विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा 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 होते त्याला म्हणायचं आवर्ती घटना. आवर्तन पेंडुलम आहे, तिथून सोडला तो असा 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 येतोय, ते असं येणं किती जोरात हेलकावा घेतलाय त्याच्यावर अवलंबून नाही. इतकं जरी झालं तरी, समजा 2 सेकंद येतात असेल, तर तुम्ही इथून सोडलं तरी ते 2च सेकंदात येणार आहे. इट डज नॉट डिपेंड अपॉन हाऊ मच विथ तीच आहे. इथून सोडल्यानंतर पुन्हा 2 सेकंद नंतर तेच ते रिपीट होणं, म्हणून तुमचे ते आडवे पिरियड्स आहेत. पहिला तास दररोज 7 वाजता आहे, दुसरा तास दररोज काय 7:40 7:50 वाजता आहे तो, शाळा दररोज 12:20 सुटते. ही पिरियॉडिसिटी आहे. मग आमच्या या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल मध्ये वाक्य काय,
मूलद्रव्यांची मांडणी ही मूलद्रव्यांचे गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या मांडणीशी कसे मांडले? अणुभारांकांच्या मांडणीचे आवर्ती फल आहे किंवा आवृत्ती फल आहे. आम्ही ऍटॉमिक मास नंबर नुसार मांडलं, असं मांडलं, त्यामुळं बरोबर एकाखाली एक भले एलिमेंट्स बदलले, प्रॉपर्टीज आर बीइंग रिपीटेड, प्रॉपर्टी त्यांचे गुणधर्म रिपीट होत आहेत. बघा पहिल्या याच्यामध्ये समजा दुसरा ग्रुप बघा, पहिला ग्रुप बघा. आता पहिल्या ग्रुपमध्ये जर बघितलं तर सोडियम पासून सुरुवात करू. सोडियमच्या खाली पोटॅशियम आहे, पोटॅशियमच्या खाली कॉपर आहे, रुबिडियम आहे, सिल्वर आहे. दीज आर ऑल मेटल्स. बघा प्रॉपर्टी रिपीट झाली की नाही? ह्याच्यापेक्षा बेस्ट पिरियडिक टेबल आहे लॉंग फॉर्म म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल, पण मी याच्याविषयी सांगतो सध्या. सेम 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 प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट्स अतिशय व्यवस्थित एकाखाली एक येण्याचं पहिलं क्रेडिट मेंडेलिव्हला जातं. मेंडेलिव्हने अरेंज केलेल्यामध्ये अजून एक महत्वाची हुशारी होती. किती हुशारी असेल? आपल्याला आत्ता सांगितलेलं, कालची खाल्लेली भाजी आठवत नाही, आत्ता सांगितलेला टॉपिक उद्या सांग म्हणलं तर आठवत नाही. म्हणजे ऑलरेडी जे माहित झालं होतं ते सुद्धा दुसऱ्या दिवशी सांगता येत नाही. त्यात मी पण आलो, तुम्ही पण आला. माणसाचा हा गुणधर्म आहे, कुठली टीका नाही ह्याला. परंतु दिसतंय काय? ऍक्च्युली असं दिसतं की मेंडेलिव्हनी ऑलरेडी घोषित असलेले तर एलिमेंट्स या पिरियडिक टेबल मध्ये आणले, शिवाय त्याचा किती कॅल्क्युलेटेड वागणं असेल विचार करा. काही एलिमेंट साठी त्यांनी रिकामे खोके सोडले, रिकामे बॉक्स, आणि भविष्यात त्यावेळी मी असेन नसेन अशा अशा प्रॉपर्टीचे एलिमेंट्स घोषित केले जाणार आहेत याची मी गॅरंटी देतो असं त्यांनी सांगितलं. त्याच्या प्रॉपर्टीज घोषित केल्या, नुसतं नाव घोषित केलं नाही. त्यांनी सांगितलं अल्युमिनियम इका सिलिकॉन, सिलिकॉन सारखा, इका बोरॉन, बोरॉन सारखा, इका अल्युमिनियम, एका अल्युमिनियम, अल्युमिनियम सारखा, इकाचा अर्थ सारखा. असे एलिमेंट्स. मग असं हायड्रोजन, इका हायड्रोजन, इका सोडियम नाही घोषित केला बरं त्यांनी? असं का केलं नाही? मग फक्त 3च का घोषित केले? यामागं त्यावेळेस सुद्धा उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून, उपलब्ध शास्त्राचा वापर करून किती त्यांनी गॅरंटीड 3 एलिमेंट्स घोषित केले. विचार करा किती मोठं क्रेडिट असेल. नंतरचे शोध आहेत त्याला तर क्रेडिट जाईलच, परंतु मेंडेलिव्हच्या या हुशारीला दाद द्यायला हवी सर्वांनीच. कारण जे अनडिस्कवर्ड किंवा अनइन्व्हेंटेड एलिमेंट्स आहेत त्याची सुद्धा प्रॉपर्टीज आधी सांगितल्या, नंतर ते शोधले गेले आणि त्या प्रॉपर्टीज बऱ्याचशा एक्झॅक्ट ठरण्याच्या बाबतीत सत्यता आली, त्याची पडताळणी झाली. अजून 10 मिनिटं आहेत, आपल्याला काही अडचण नाही. आता 11:24 झाले. 11:33, 11:35 ला आपण हा सेशन संपून लगेच पुढे 2 मिनिटात सुरू करू. तर आता मग याच्यामध्ये काय दिसलंय? व्हॉट आर द मेरिट्स 3 मार्काला, व्हॉट आर द डीमेरिट्स म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलची खास ठळक वैशिष्ट्ये, गुण कोणते, चांगले गुण तो 3 मार्काला प्रश्न, दोष कोणते तो सुद्धा 3 मार्काचा प्रश्न किंवा ब्रॉड क्वेश्चन 4 मार्काचा असू शकतो. काय आहेत मेरिट्स त्याचे बघा बरं. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, शास्त्र नेहमी विकसित होत असतं. देयर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्सेस बाय युजिंग मोर ऍडव्हान्स्ड मीन्स अँड मेथड्स ऑफ डुइंग एक्सपेरिमेंट. फायनल नव्हे, त्या तत्वाला पुन्हा चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अजून 100 वर्षांनी काहीतरी चांगलं रिफाईन करून जर पेश केलं गेलं ते अलाउड आहे, काय अडचण नाही. आता ते माझ्या दृष्टीनं ते बरोबर आहे, कारण का सध्याचा माझा कालावधी हा आहे. मग एखादं स्टेटमेंट मी केलेलं असेल किंवा एखादी गोष्ट मी शोधलेली असेल ती माझ्या दृष्टीनं आत्ता ताजी आहे आणि ती बरोबर आहे, पण तीच कदाचित पुढच्या काळामध्ये 100 वर्षानंतर थोडीशी रॉ ठरू शकते. त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन्स करून, आता जसं आपण विंडोज 98 म्हणतो, आता कोणी विंडोज 98 वापरते का सांगा? एक्सपी आला त्याच्यानंतर, आता 2011 आलेला आहे. आता अजून पुढचे कोणते कोणते आलेत मला माहित नाही, सांगा लागलोय. व्हर्जन्स येत राहतात, पण याचा अर्थ पूर्वीची टेक्नॉलॉजी चुकीची होती असं नाही. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. While applying the law, the properties of elements are periodic function of their atomic masses. हे वाक्य समजलंय का तुम्हाला? मी अजून एकदा सांगतो. प्रॉपर्टीज हे
फंक्शन आहेत कुणाचे, ऍटॉमिक मासेसचे. ते फंक्शनच्या ऐवजी डिपेंड्स अपॉन म्हणा, चालते थोडा वेळ, पण लिहिताना फंक्शन लिहा. आम्ही असं दिसलं की मांडणी ऍटॉमिक मासेस नुसार केली, त्याच्यावर अवलंबून आहे कोण, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. काय ते एकाखाली एक आल्यानंतर रिपीट होणं. कळलं आता? मग हा तसा लो आहे. मग आता पहिले मेरिट काय त्यातलं, की पहिला आकडा हा की atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the atomic periodic table in accordance with the properties. For example, previously determined mass of beryllium was 14.09. त्यांनी ते चेंज केलं आणि लिहिलं किती, 9.4. कुणी सांगितलं तुम्हाला हे उद्योग करायला? असं जग म्हणू शकतं? 14.09 चं रूपांतर 14.07 का केलं नाही त्यांनी, 14 का केलं नाही, 13.5 का केलं नाही, 12 का केलं नाही, 9.45 का केलं नाही, 9.4 का केलं? यामागे त्यावेळेस काही अभ्यास असेल. का असं केलं, तर त्याला विशिष्ट एलिमेंटच्या खाली त्या प्रॉपर्टीला रिपीट करायचं होतं. ती रिपीट करण्यासाठी आणि घोषित केले की 14.09 नाहीये, तुझं मास 9.4 आहे. केवढं धाडस आहे जगाला चॅलेंज देणं, असं कुठलेही चेंजेस जगासमोर आणणं. रिझन विचारत असतात लोक, कशामुळं. जसं आपण प्रूफला विचारतो, अमुक अमुक स्टेटमेंट लगे डाय डाय डॅश, काय रिझन, कशामुळं, जग लगे विचारतं बेस काय त्याचा. तर त्याने ते धाडस केलं. अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. हे पहिलं करेक्शन आणि ते ऍडव्हान्टेजेस होतं. आणि ते पुढच्या लॉंग फॉर्मच्या टेबलमध्ये, पिरियडिक टेबलमध्ये, मॉडर्न मध्ये ते सत्य ठरलं. म्हणजे त्याची हालचाल करायची पुन्हा गरज भासली नाही. मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल. काही रिकाम्या जागा ठेवल्या होत्या फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. तोपर्यंत मेंडेलिव्हच्या अस्तित्वापर्यंत हे एलिमेंट्स पृथ्वीवर होते, फक्त ते शोधायचे होते. शोधणं आणि निर्माण करणं यात फरक आहे. तुमचं घड्याळ हरवलेलं असेल तर ते शोधायचं, घड्याळ इथंच आहे कुठेतरी. घड्याळ निर्माण करायचं नाहीये, शोधायचंय फक्त. तर एलिमेंट एखादा शोधून काढायसाठी त्यावेळेस तो नव्हता सापडलेला, त्याच्यासाठी त्यांनी ब्लँक स्पेसेस ठेवले. ही गेव द नेम्स ऍज इका बोरॉन, इका अल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. आणि त्यांना त्यांचं प्लेस सुद्धा इंडिकेट केलं, त्यांचे ऍटॉमिक मासेस सुद्धा त्यांनी, अणुभार सुद्धा डिसाइड केले आणि त्यांना विशिष्ट नंबरचे खोके दिले, 44, 68 आणि 72. नॉट ओनली धिस, एवढंच नाहीये, बट देअर प्रॉपर्टीज वेर ऑल्सो प्रेडिक्टेड. त्यांनी त्यांची भाकीत केलं, कशाचं, भविष्य केलं, वर्तवलं. कशाचं, की यांची प्रॉपर्टी अशी असेल, यांचा गुणधर्म हा असेल, ते ऑक्सिजनशी असा संयुग तयार करतील. जसं अल्युमिनियम ऑक्साईड असतं तसं मग त्याचं स्कॅन्डियम ऑक्साईड असेल किंवा गॅलियम ऑक्साईड असेल, सिलिकॉन डायऑक्साईड असतं तसं. अशा प्रकारचे त्यांनी बरेचसे त्यांनी वाक्य त्यामध्ये घोषित केले. ड्यू टू धिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ पिरियडिक टेबल. पण नुसतंच त्याने आहे ते एलिमेंट मांडून पिरियडिक टेबल जाहीर केलं असतं तर त्यात काय विशेष म्हटलं असतं कदाचित जग. परंतु त्यांनी काय केलं, त्यामध्ये न शोधलेले सुद्धा एलिमेंट्स समावेश केला, त्यांच्या प्रॉपर्टीज सांगितल्या. त्यामुळे जगाला बरंचसं पटलं की ह्याच्या टेबलमध्ये काहीतरी तथ्य आहे. तिथं त्यांनी एका एलिमेंटची प्रॉपर्टी आणि डिस्कवर झाल्यानंतरची तीच प्रॉपर्टी चालू आहे ना, आवाज चालू आहे? नाही आवाज